दिवसांनी. मग ते एक आपल्या जीवनात दिवस किती महत्वाचा आहे की परमेश्वराने आपली काळजी घेतली प्रत्येक दिवस, म्हणून आज आपण दिवस पाहू शकलो. मग त्या देवाचा आपण काय मानलं पाहिजे? आभार. नीतिसूत्र 4:10-13. माझा मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होती. मी तुला सुज्ञान मार्गाची शिक्षण देतो आणि तुला सरळ वाटेने चालवितो. जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत. जेव्हा तू धावशील तू अडखळणार नाहीस. बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस. त्याचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे. आपलं जीवन कशामध्ये लपलेलं आहे? वचनामध्ये, परमेश्वरामध्ये, सत्यामध्ये, ख्रिस्तामध्ये. तर फार महत्वाचं आहे. हे नवीन वर्ष, आता पुन्हा मी म्हणतो, हे नवीन वर्ष आहे. जुनं ते निघून गेलेलं आहे. आता आपण ख्रिस्तामध्ये नवीन आहे. आणि आज जे परमेश्वराने तुम्हाला प्रॉमिस केलेले आहे तो पूर्ण करणार. तुम्ही जरी विसरला तरी तो आरोग्य द्यायला विसरत नाही, दिवस दाखवायला विसरत नाही, तुमच्यासाठी जे प्लॅन ठेवलंय तो विसरत नाही. आपण विसरेल तर परमेश्वर विसरणार नाही. तर नवीन वर्षात पदार्पण करत असताना आपण त्या देवाला सामोरे जाऊया आणि आपलं जीवन प्रभूला देऊया की येणारं वर्ष देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आणि देवाच्या गौरवासाठी वय मर्यादित नाहीये. देवाने प्रत्येकासाठी प्लॅन केलेलं आहे. आणि आता प्रत्येक ब्रदर एक वचन वाचतील, आपण सगळे त्यांच्या मागे रिपीट करूया. गणना 6. परमेश्वर तुला आशीर्वाद देव. परमेश्वर तुला आशीर्वाद देव. आम्ही तुमच्या मागे व तुझे संरक्षण करो. व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो. व तुझ्यावर कृपा करो. व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो. परमेश्वर तुझ्यावर प्रसन्नमुख करो. आणि तुला शांती देव. आणि तुला शांती देव. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशू राजाच्या राजा, प्रभूचे प्रभू, महान जिवंत देवा परमेश्वर, आज तुझी उपस्थिती खरंच आमच्यामध्ये आहे परमेश्वर. तू तुझ्या लेकरांना पाहतो परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीचा तू पुरवठा करतो परमेश्वरा. वय परमेश्वरा, तुझ्या योजनेने परमेश्वरा प्रत्येक जण इथं आहे परमेश्वर. आम्ही आमच्या जीवनात तुझे प्रत्येक प्रॉमिसेस क्लेम करतो परमेश्वर. आणि विशेष करून चंद्रकांत ब्रदर परमेश्वरा, गेले अनेक वर्ष परमेश्वरा तुझ्या सानिध्यात आहे परमेश्वरा. गेल्या वर्ष तुला माहिती आहे त्यांना किती अडचणीचं होतं परमेश्वरा. तू त्यांच्या संगतीने राहिलास, त्यांना धीर दिलास, यासाठी आभार मागतो. विशेष करून या माणसाला तू सहाय्याने मदत केलास. त्यांना जेव्हा केव्हा पण वाटले मी एकटे परमेश्वरा, ते एकटे नव्हते परमेश्वरा. तू त्यांच्या संगतीने राहिलास, तू त्यांना बोल्डनेस दिलास, यासाठी आभार मागतो परमेश्वरा. अन्नाची काळजी घेत असताना किंवा ते एकमेकाची काळजी घेत असताना परमेश्वर तू त्यांच्या संगतीनं राहा. मी परमेश्वरा ह्याच्यामध्ये पाहिलेले परमेश्वरा, नवविवाहामध्ये खरंच प्रेम असतंय, तर जेव्हा वर्ष होत जातं प्रेम कमी होत जातं. कारण मी आज देखील त्यांच्या कुटुंबामध्ये पाहिले, त्यांनी एकमेकाला हात मारतात, ते जणू काय त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं परमेश्वर. हीच प्रीती, ख्रिस्ताची प्रीती त्यांच्यामध्ये सदैव राहू दे, असं दयेने कर परमेश्वर. आणि एकदा परमेश्वरा सचिन ब्रदर परमेश्वरा, यश ब्रदर आणि परमेश्वरा निखिल ब्रदर यांना देखील तुझ्या छत्रछायेमध्ये घे परमेश्वरा. तू त्यांच्या संगतीनं राहा परमेश्वरा. तू त्यांच्या त्यांच्या कुटुंबाशी तू राहा परमेश्वरा. त्यांनी तुझ्या नावाचा गौरव करावं, त्यांनी तुझी साक्ष जगावी असं ते कर परमेश्वरा. तू त्यांना निवडलेले परमेश्वरा, त्यांनी ह्या जगात हरवू नये परमेश्वरा. तर परमेश्वरा त्यांनी दिवस रात्र तुझी उपासना करावी असं ते कृपा कर. ज्या हेतूने योजनेने या भूतलावर त्यांना ठेवलेलं आहे त्यांना जाणण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. आणि एकदा परमेश्वरा त्या मंडळीसाठी आभार मानतो परमेश्वरा. त्या मंडळीबरोबर तू सदैव राहा परमेश्वरा. आमच्यामध्ये लव, युनिटी आणि प्रेम असण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. जे का आम्ही एकमेकाला उत्तेजन करू परमेश्वरा, हे कोणाला वाईट वाटण्यासाठी नाही परमेश्वरा, तर देवाचा गौरव होण्यासाठी आहे परमेश्वरा. तर परमेश्वरा आम्ही आमच्या अंतःकरण स्वतः बाळगावे आणि देवाचा गौरव करावा असं देव कर. जे आमच्यामध्ये वाईट आहे ते निघून जावं असं देव. आणि एकदा परमेश्वरा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना तुझ्या हाती सोपवतो. तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या प्रिय गुणगान मागतोय बाप्पा. आमेन.